लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत तलवार खंजर बाळगणारा आरोपी पकडला। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नायगाव येथे फुलंब्री पोलिसांची कारवाई। बातमी छत्रपती संभाजीनगर येथून। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील तसेच फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील नायगाव येथे धारधार तलवार व खंजर बाळगणारा आरोपी फुलंब्री पोलिसांनी पकडला। दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान फुलंब्री पोलिसांना गोपनीय माहितीवरून खात्रीलायक माहिती मिळाली की हारून इसाक सय्यद वय 24 वर्ष राहणार नायगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने स्वतःजवळ तलवार व खंजर बाळगून आहे। प्राप्त माहितीवरून फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे, पोलीस कैलास राठोड, जितेंद्र तमखाने, पोलीस वाहन चालक इलियास शेख यांनी सदर इसम याच्या ताब्यातून 2 पंचांसमक्ष 6 इंच मूठ व 21.5 इंच धारधार पाते असे एकूण 27.5 इंच लांब तलवार आणि 9.1 इंच पाते व 5 इंच मूठ असलेला खंजर जप्त केला आहे। सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास राठोड, जितेंद्र तमखाने यांनी करत कलम 425 सह जिल्हाधिकारी यांचे आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) चे उल्लंघन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.